नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक बा बोधे यांची कादंबरी गुलाबी पेरू आणि आज भाग पहिला. साऱ्या पोरांमध्ये वांड पोरग म्हणून मास्तर माझ्याकडे बोट दाखवायचा, सारखा खेकसायचा. जर काही चुकलं की तुझ्या आईचं वणकाळ तुझ्या कावा सुधारायचं रे, बापावानी अंधार कली आहे तू, असं म्हणत मास्तर सशाला उचलावं तसं कानाला धरून मला उठवायला बघायचा. गणित चुकलं की मांडीवर पाय देऊन उभा राहायचा. दुसऱ्याच्या पोराचा पाय बी मोडेल काय काळजीच नाही. दुसऱ्याच्या मांडीचं काय का होईना ह्याची हौस भागली म्हणजे झालं. पोरं घाबरायची. मास्तर नुसता वर्गातनं फिरला तरी पाखरासारखी भेदरून जायची. पलीकडच्या ओळीतल्या पोरी फ्रॉकाखाली तांगड्या झाकत कुचू कुचू बोलायच्या. मांजर फिसकरावत असे हसायच्या. डोळे फिरवत एकमेकींना काहीतरी खुणवायच्या. अंगभर घोळदार चोळणा घातलेली निगार माझ्याच वर्गात होती. पायातल्या रेशमी सलवारवर वरून उतरलेली आभाळी रंगाची ओढणी घेऊन ती बसलेली असायची. वर्गात नेहमी पहिला नंबर. गुणानं खूप चांगली आणि स्वभावानं शांत. कोणाच्या आध्यात ना माद्यात. उंबऱ्याबाहेर मान खाली झाली की शाळेतच वर व्हायची आणि शाळा सुटताना झुकलेली हनुवटी घरासमोर उंच व्हायची. आम्ही रानडुकरानं काढल्याप्रमाणे उंडारल्यागत फिरायला सोकावलेलो. रोजचा मार वासायचा. मास्तरानं मला वर्गात मारलं की सगळी हसायची, पण निगारच्या मात्र डोळ्यात बाहुली थरथरायची. तिच्या तोंडावरच्या खिन्नतेत मला आधार सापडायचा. शाळा सुटली की ती मला विचारायची, वसू लय मारलं का गुरुजीने? हां ना. काय माणूस आहे वय तो मुडदा? पोरं बाळा हायती का नाही त्याला कोणा ठाव? सारखा मुंजावाने टाव करून बघतो राक्षस मी याला. मग मलाही जोर यायचा. मीही मास्तरला निब्बर शिवी हाणायचो. निगार नाजूक तोंडातनं हसायची. नजरेत एक अनामिक मोहकता दडलेली. अंगात तारुण्याची हवा खेळू लागलेली. निगारचं सगळंच न्यारं होतं. धसमुसळेपणा तिला मान्य नव्हता. श्रावण यावा तशी ती वर्गात यायची आणि दिवाळी संपावी तशी निघून जायची. तिच्या वागण्यातला टापटीपणा तिच्या प्रसन्न आणि टवटवीत चेहऱ्यावर उठून दिसायचा. मला बिड्या ओढायचा फार नाद. तुळशी माझा दोस्त. एकाच वर्गात आम्ही दोघं. आवडीनिवडी सारख्या. अभ्यासात बोंब. तुळशी तर फार काटक. मास्तरनं पाठीत दांडका हाणलं की ते टाणकन उडायचं. मास्तरच्या हाताला झिणझिणे यायच्या. असला हा तुळशी. बिडी ओढणारा माणूस कुठे दिसला की मी त्याच्या जवळ जाऊन उभं राहायचो. नाहीतर तिथेच कुठेतरी काहीतरी हुडकल्यासारखं करत घुटमळायचो. माणूस बोटातली विडी नेमकी कुठे टाकतोय याच्यावर लक्ष ठेवायचो. गप्पा मारणारी माणसं हल्ली रे हल्ली की आम्ही लगेच कोंडका उचलायचो. तुळशा वरच्या आळीनं फिरायचा, आम्ही खालच्या आळीनं धुंडाळायचो. खिशात हिंगळाचा रिकामा डाबा, त्यात तुकडे साठवायचे. रोजचे 5-50 तुकडे जमायचे. घरात बाप अधूनमधून मिळेल तशी बिडी ओढायचा. ओठाला चटका बसेस तोवर झुरक्या हाणायचा. विजलेला तुकडा टाकला की माझ्या आधी आई उचलायची. 5-6 तुकडे सापडले की मिसरी व्हायची ना तिची. बाप येतील त्या पैशातनं बिड्या फुकत धूर काढायचा आणि आई बिचारी प्रत्येक ठिकाणी आपल्या आवडी मारायची, आहे त्यात समाधान मानायची. बाप कमालीचा आळशी. रात्रीचा बाहेर अंगणात पडला असला की मला म्हणायचा, वशा एवढी बिडी पेटो ना निंगळावरनं. रोजचंच काम आहे. आता सवय झाली होती. आम्ही पण एकदम चालू. इंगळावर बिडी पेटवली की जाताना 2 झुरक्या हाणायचे. मागची ओली बाजू नीट सादऱ्यानं पुसायची. कशाला बापाला कळते.
मग यातनं बिड्या ओढायचा नाद लागला. मारुतीच्या देवळात रात्रंदिवस दिवा लावलेला असायचा. गुरवई फार हुशार. उंदीर दिव्यातलं तेल खायचे म्हणून त्यांनी जमिनीपासून 5 फुटांवर देवळीत राघवाचा पिंजरा बसवलेला, त्यात दिवा आणि दिव्यात करंजेल तेल. काढवाट ध्यान, कशाला उंदीर पेतायत आणि माणसं तरी पळवून नेतायत. कोणी नाही असं बघून मी आणि तुळश्या देवळात शिरायचो. तुळश्या खाली घोड्यासारखा वाकायचा, मी त्याच्या पाठीवर उभा राहायचो. एक बिडीचा कुंडका पेटवायचो, हळूच खाली उतरायचो. कंटाळा येईस्तवर कोपरा गाठून तालमीत बसून बिड्या फुंकायचो. शेजारी चौंडाबाईला सोडलेला चौंड्या बोकड बसलेला असायचा. तुळश्या खळीला आला म्हणजे हळूच उठायचा, चौंड्याचा अंदाज घ्यायचा. शेपटीच्या आतल्या बाजूला पेटत्या बिडीचा चटकन चटका द्यायचा. ब्या ब्या करत मानेवरची केसांची करवत फुलवत चौंड्या बदा बदा लेंड्या टाकत बाहेर पाळायचा. आम्ही हसून हसून दामायचो. पुढे पुढे बोकडालाही सवय झाली. आम्ही आत आलो रे आलो की बोकड सुटला बाहेर दुसऱ्या दारानं. रविवारचा दिवस असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. आईबरोबर बाप रानात कामाला गेला होता. आई मस्त ओरडत होती, अरे बाबा एवढी 2 शेरडं तरी हिंडीव. मी म्हणलो मी नाही येणार, उतारा काढायचा आहे मला. मी आपल्या घरामागे भोकराच्या झाडाखाली सावली गाठून उतारा काढत बसलो. जवळून एक पायवाट खाली ओढ्याकडं झुकलेली. तुळश्या नेहमीसारखा फिरत आला. काय करतो अशे? अरे इतिहासाचा उतारा काढतोय. तुझ्या मायला एवढा अभ्यास करून पुढं काय झंटलमन होणार आहे का? मी कोणी का होईना, मास्तरचा मार तरी चुकन का नाही. तुळश्याला अभ्यासाची कधी काळजी नसायची. एकाच वर्गात 3-3 वर्ष काढायचा. मागणं येणाऱ्या प्रत्येकाला आपण साथ दिली पाहिजे असं म्हणायचा. आत्ताही आला तसा माझ्याजवळ बसला. पैरणीच्या वरच्या खिशातनं 2 आगबंद विड्या काढल्या आणि म्हणाला, वडणार का? वडू की. अरे पण अख्ख्या बिड्या कुठे मिळाल्या? अरे ह्याला म्हणत्या डोसक. आज 2 आणल्या, उद्या आगबंद गड्डीच आणतो बघ. अरे काय बघतो काय, काडी पेटी आणखी. आम्ही निवांत झुरके मारायला लागलो. मध्येच तुळश्या म्हणाला, वाजोबा वाजोबा तू तंबाखू खाल्ली का खावा? नाही रे बाबा. येडा माणूस आहे तू. अरे अशी टेस्टी लागती म्हणतो. अरे त्या हनम्या वाहनाच्या दुकानातला गूळ काय घेऊन बसला, त्याच्यापेक्षा भारी. अरे पर तंबाखू म्हणे कडू असती. अरे पर ती कधी खाताना. एकदा तिचा रस पोटात गेला ना का गाभाळलेलं सीताफळ घाल्ल्यावानी वाटतं. आता बघ तुला जावतोच. मी नको नको म्हणत होतो तरी तुळश्यानं तंबाखू चारलीच मला. लेका वेड्या वाढताना कटाळत नाही, तंबाखूनं काय होते? निस्ता आत धाडं घाली ठेव, 5 मिनिटाला थुकायचं. लय गुळणी आली तर गिळून टाकायची. तुळश्या मस्त कौतुकानं सांगत होता, पण मला कसंसं वाटत होतं. चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. तसा तुळश्या म्हणाला, बिडी आहे देऊ का आणखी? अरे नको रे बाबा. तुळश्या सरावल्यासारखा तंबाखू चगळत होता. 2 बोटांच्या मध्ये बिडी घेऊन सरासरा झुरका हाणीत होता. एकाएकी त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. मला म्हणाला, काय निगर काय म्हणती? म्हणजे नाही नव्ह, तसं तुझं आणि तिचं चांगलं जमत आलंय. जरा आमचा बी नंबर लागला तर बघ की. काय कंडाई झाली तुझ्या हिचे टकोरं तुझे. असं म्हणून मी उठलो, दगड उचलला. तसा तुळश्या हसत म्हणाला, अरे लेका एवढा काय चिडतोय, बस खाली. करंगळी एवढा नाही तर दुसऱ्याच्या पोरीची कड घेतोय. मी वैतागलो. तंबाखू चांगलीच आतनं जळत होती. मस्तक भणभणायला लागलं. 1-2 गुळण्या न थुंकताच गिळल्या तसं पोटात ढावळायला लागलं. ओकारी होईल तर किती बरं असं वाटायला लागलं. तुळश्याला म्हणालो, तुळश्या ह्याका लय त्रास होतोय रे, वकारी होईल बघ. सोसवत नव्हती तर खायची कशाला? सोसत नाही तर खाऊ नाही माणसानं. अरे तूच म्हणला खा म्हणून खाल्ली. मी डोकराचा गू देईन खायला, खाशीन का? आता काय बोलायचं या जातीपुढे. एकाएकी भडाक देशी ओकारी झाली. खाल्लेलं सगळं ओकून पडलं. त्यांनी तंबाखूतनं काय चारलं होतं कोणाला माहिती. काय होत होतं काही समजे ना. तसाच कलंडलो. तुळश्या म्हणाला, तांब पाणी आणतो.
तो पाणी आणायला म्हणून गेला, तिथेच एक कुत्री झोपली होती. काय वाटलं कोणास ठाऊक, तिच्या कानातली एक गोचडी घेऊन गडी आला आणि ती गोचडी हळूच माझ्या कानात सोडली. मी काही म्हणेच तोवर पळाला. ती गोचडी जशी आत गेली तशी वळवळायला लागली, कानात खुट्ट खुट्ट करायला लागली. अगोदरच टाळक्यात तंबाखूनं वारोळ केलेलं, डोळे घळाघळा गळत असलेले, हिरवं कारलं कचा कचा खावं तसं तोंड कडवट झालं होतं. सगळं चोकावंसं वाटत होतं. कानातली गोचिडी 12 पायांनी आत धडपडायला लागली. तुळशीला मस्त हाका मारल्या पण आलाच नाही, पळाला. मी तसाच पडून राहिलो. कानातली गोचिडी गप बसती होय, लागली आत टोकरायला. कान जसा दुखायला लागला तसा बोंबलायला लागलो. जवळपास कोणीच नव्हतं, सगळीच माणसं रानात गेलेली. आमच्या घरासमोर सईदा चाचीचं घर, त्या घराला कडी. निगारही कुठे दिसत नव्हती. सगळीच कुठे गेली होती कोणाला माहिती. मी आपला सारखा वाटेवर डोळे लावून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट बघत होतो. तेवढ्यात कमरेवर धुण्याची बादली घेऊन निगार आली. अरे क्यों चिल्लाते वसू. माझं आपलं बोंबळणं चालूच. निगार जवळ आली. मी ओकलीला बघून घाबरली, पळत स्वतःच्या घरात गेली. पाण्याचा तांब्या घेऊन आली, तोंडावर पाणी मारलं. पाण्याचा सपकारा बसला तसं बरं वाटायला लागलं. तुळशानं कानात गोचडी कशी सोडली ते सांगितलं तर निगार कमालीची घाबरली, रडायला लागली. धावत ओढ्यावर गेली, चाचीला घेऊन आली. चाचीनी मला 4 शिव्या हासाडल्या. तुळशाची तिरडी किसनामाईला पोचवली. अल्लाला हात जोडले चाचीनं. बच्चा होकर भी बिडे पिते हो, तंबाखू खाते हो, बेशरम आहे तू काही का. बरंच बडबडली. तिने कमरेवरचं कानकोरणं काढलं. 15-20 मिनिटं धडपडून एकदाची गोचिडी काढून टाकली. माझा कान पिरगळत चाची म्हणाली, त्या तुळशीच्या नादाला मत लागो. एका दिवशी आग बंद कुत्र तुझ्या कानात कोंबलती हो. माझ्यापेक्षा निगारच खूप रडत होती, सारखी धास्तावल्यासारखी. चाची तिच्यावरच खेकसली. अरे तू क्यों रोती, वो क्या तुम्हारा मर्द है क्या, पागल कहीं की. निगार रडता रडता लाजली. माझ्याकडे केविलवाणं बघत निरागसपणे हसली. चाचीने मला तिच्या घरात नेलं, कानात तेल ओतलं. तोवर निगारनं चहा केला. गरम चहा घशाखाली जाताच तरतरी आल्यासारखं झालं. चाची आईपेक्षा श्रेष्ठ वाटली. मी तिचे पायच धरले आणि म्हणालो, चाची आमच्या आईला सांगू नका, नाही तर ती मला उलटं टांगल. सुट्टीचं सुधी घरात बसू द्यायची नाही. तशी निगार हसत म्हणाली, आईला सांगूच न ग, तात्याला सांग म्हणजे निदान बिडी तरी सुटल याची. मी चिडलो. निगारनं ओठ बाहेर काढून अंगठा दाखवला. निगारवर जळत जळत मी बाहेर पडलो. खेळायला पाराकडं झुकलो. गोचिडी प्रकरण विसरून नाही गेलो. चाचीच्या सांगण्यावरनं रात्री बापानं खूप बाडावलं. निरगुडीच्या फोकेनं काळे निळे वळ उठेस्तवर मारलं. आईनी तक्रार केली असती तर कदाचित बापानं न ऐकल्यासारखं केलं असतं, पण चाचीचा शब्द बापाला मोलाचा वाटायचा. म्हणून तर पठ्ठ्यानं मला एवढं हाणलं. दारात फुटकी मोठ पडली होती. बराच वेळ अंधारात मोटेला टेकून बसलो होतो. निगार रात्री धडपडत आली. पाठीवरनं हात फिरवत म्हणाली, रोमत, आपलं चुकलं, रडून काय उपयोग आहे. वसू तुला माझी शपथ आहे, पुन्हा वडू नको, बिडी तंबाखू बी खाऊ नको, नाहीतर. नाही तर काय, मी नदीत उडी टाकून जीव देईन, तुझ्या मोर टाळका आपटीन, पारण सोडीन. मी थरारलो. तिचा ठाम निश्चय बघून दचकलो. ही निगार कोणाची कोण, माझी केवढी काळजी करतीये. मुसलमानाची एक देखणी पोर माझ्यासारख्या उल्लू पोरावर फिदा होऊन जीव कुर्बान करायची भाषा बोलत होती. जखमांवर फुंकर घालत होती. आणि माझा बाप पिकात शिरलेल्या ओढाळ जनावराला धोपटावं तसा धोपटत होता. मध्ये पडणाऱ्या आईला सुद्धा शिव्या देत होता. निगार मला मनापासून जपायला बघत होती आणि मी उंडारल्यासारखा आपल्याच तालात चालत होतो. पावलांना वाट विचारत भरकटत होतो. पण तुळशीच्या अनुभवानं मी शहाणा झालो. बनेल कार्ट्यांना डावलायला लागलो.
निगार माझी बालपणाची मैत्रीण. तसा दोघात खूप फरक. तिची राहणी टापटिपीची, बोलणं नाजूक मोजकं पण ठोस. कामाशिवाय घराच्या बाहेर पडणं नाही की उडबस कोणाशी खिदळणं नाही. याच्या उलट माझी तारा. दरवेशाच्या अस्वलासारखं मन गावभर हिंडायला सोकावलेलं. आज कोणाच्या उसात शिर, उद्या कोणाचा करंज झाडून आण, परवा कोणाची माकेची कणसं चोर. असल्या उचापात्या करायची मला सवय लागली होती. निगार सहसा कोणाला दुखवत नसे, कोणाच्या वाटेला जात नसे, कोणाला आपल्या वाटेतही येऊ देत नसे. बाकीच्या पोरींच्या ती मिसळतच नसे. त्यांच्याबद्दल बोलताना ती म्हणायची, त्या पोरी नवत, फुटानं भाजायच्या झारा आहे ती. शाळेत 4थीपासनं शिकवणी सुरू. कदम मास्तर खूप मारायचा. आम्ही म्हणायचो, लेकानो तुम्हाला शाळेत घातलंय कुणी? त्या परस रस्त्याच्या कडेला मैलाचं धोंड म्हणून पुराय पाहिजे होतं, निदान कुत्रेसनी तरी उपयोग झाला असता. रोज रात्री मास्तर शिकवताना असंच म्हणायचं आम्हाला. आसपासच्या साऱ्या गावात वीज आली होती. आमचं गाव वाडी असल्यामुळे तिकडे कोण ध्यान देतोय. गाव तसंच अंधारात ताटकळत बसलेलं होतं. साधे पंचायतीचे दिवेसुद्धा रस्त्यावर नव्हते. रात्रीचं शाळेत शिकवणीला जाताना फार भीती वाटायची. मी असा जेवायला बसलेलो असायचो तोवर निगार यायची. वसू येतो का रे शिकवणीला? आलो आलो असं म्हणत मी भराभरा घास गिळायचो. चुलीला पाय लावून बिडी फुकत बसलेला बाप खेकसायचा. अरे खा की निवांत. 4 तुकडं चावलं नाही तर निघाला. 10-5 मिनटं उशीर झाला तर मास्तरडं काय फासाव चढवतंय काय? आईला रेकामी कटकट. काय बोलायचं बापापुढं? जीभ नसल्यासारखा गप्प बसायचो. मला दिवा केव्हाच नसायचा. एखाद्या वेळी आईजवळ हटून बसलो की आई म्हणायची, दिवानीये पंज पुनान. दिवा उचलायला पुढे धावलं की बाप खेकसायचा. ठेव तिथं दिवा, अंधारात दिसन हवंय भाडवे. इथं चूल पेटवायला राखेल नाही, तुला शिकवणी सुचती वय. मी तसाच उठायचो, दप्तर उचलायचो. पायात पायताण केव्हाच नसायचं. बाहेर निगार तयार असायची. पांढऱ्या फेक धडप्यानं केसांसकट कान बांधलेले, पायात नाजूक चप्पल आणि दप्तर सावरत एका हातानं कंदील उडवत निगार चालायची. चालताना मी फार गोंधळून जायचो. जवळनं चालावं तर निगारच्या अंगाला अंग लागायचं आणि लांबनं तरंगावं तर अंधारात काही दिसायचं नाही. नुसती झुडपाची सावली मागे पुढे झाली तरी अंगावर काटा यायचा. निगारला वाटायचं, ह्यो धीट आहे, कशाला घाबरत नाही. आता आमचं काळीज आम्हालाच माहिती ना. मारुतीच्या देवळापुढच्या पडवीलाच कूड घातला होता. तिथे आमची शिकवणी चालायची. वर्गात गेलं की निगार पोरींच्या बाजूला बसायची. ती 4-5 हातांवर असल्यामुळे तिच्या कंदिलाच्या उजेडात काही मला दिसायचं नाही. आणि खवाट कार्टी मला बघून मुद्दाम दिव्यांची तोंड आपल्या मनासारखी वाळवायची. तुळशात एकदम चालू. मास्तर इकडे तिकडे बघेस्तवर फक करून दिवा फुंकायचा. एका लाईनीतले 4 दिवे झटक्यात घालवायचा. मग पुन्हा सगळी धावपळ. दिवे लावण्यात 10-15 मिनटं जायची. मास्तर अंदाजानं 2-4 धोपटून काढायचा. शिकवणी रात्री 10 वाजता संपायची. सगळं गाव तेव्हा झोपलेलं असायचं. काही पोरं तर देवळातच झोपायची. सकाळी उठून घराकडे जायची. शिकवणी संपली की 10-20 पोरं चकाट हालायची. भूताच्या देवट्या नाचत जाव्या तसे 10-12 दिवे गल्ली बोळातनं तरंगत जायचे. झोपेला आलेली कुत्री कान ताठ करून जागी व्हायची. वर आभाळात मुंडकं खुपसून भॉ भॉ अशा भसाड्या आवाजात भुंकायची. उगाचच्या उगाच भीती वाटायची. आमच्या आळीकडे जाणारे आम्ही दोघंच. कंदील सावरत निगार पुढे चालायची. तापलेली काच कधी चटका देईल हे सांगता येत नसायचं. मी मागणं अंदाजात पावलं टाकायचो. रस्त्यात उच्चाडावर एखादं चाफ्याचं झाड लागायचं. इलुनानाची बायको, तिला आम्ही फुई म्हणायचो. ती फुई ओली बाळंतीण असताना वारली. ती हडळ झाली आहे असं कोणीतरी सांगितलेलं. मी हळूच निगारला म्हटलं, निगार ती या चाफ्याच्या झाडाजवळ राहती. कोण?
अगं ती फुई हाडळ झालेली. निगार चमकली. तिच्या हातातला कंदील डचमळला. मी म्हणालो, घाबरू नको, आण कंदील माझ्याकडं. मी कंदील हातात घेतला आणि आजूबाजूला टळाटळा डोळे नाचवत झपाट्यानं चाफा ओलांडून पुढे जायला निघालो. तेवढ्यात चाफ्याच्या झाडाजवळ उभी असलेली फुई मला दिसली. नवकोरं काठपदराचं पातळ, कपाळावर ठसठशीत रुपा एवढा टिळा. हातातला कंदील एकाएकी झाडावर ठेच काढला, एकदम भडकला, काचेत धूर साठला आणि भगदिशी गेला. निगारनी बहुतेक तिला बघितली असावी. ती मोठ्यानं किंचाळली. मी सुद्धा घाबरलो. निगारला सावरायच्या नादात कंदील कुठे पडला समजलंच नाही. निगारनं माझा हात घट्ट पकडला. मी भीतीनं थरथरत पळायला लागलो. आम्ही झपाट्यानं घर गाठलं. काटा लागला नाही, ठेचकाळलो नाही. निगार घाबरून रडायला लागली. मला घट्ट बिलगली. धीर देत मी तिला थोपटलं. अरे कोण आहे बे साला? दारात दारू पिऊन विडी फुंकत बसलेला लतीफ चाचा ओरडला. मी हाय निगार. अरे इतनी देर और कंदील कुठे? ए सईदा, पोरीला कंदील दिला होता ना? अजी हां, दिया था मैंने कंदील. असं म्हणत सईदा चाची बाहेर आली. चाचाजीचा राग मी ओळखून होतो. हा माणूस चिडला तर हातातल्या सुरीनं टाळकं भादरेल हे ओळखून मी घराकडे सटकलो. आईजवळ जाऊन झोपलो. नंतर बराच वेळ चाचाजी ओरडत होता. काच फुटली म्हणून पोरीवर आवाज चढवून ओरडत होता. लागोपाठ 4 पोरी गेल्या. 5वी निगार तेवढी जगली म्हणून निगारवर चाच्याचा जीव जडलेला. दुसऱ्या दिवशी निगार रागवली. म्हणाली, काल लगेच घरात पळाला. मला 4 वादाडे बसले असते तर त्यातले 2 झेलायला घाबरला काय तू? अरे आताच असं तर पुढं कसं रे? मी काही बोललो नाही, गप्प बसलो. मला स्वतःच्या भित्रेपणाची कीव वाटली. मित्रहो, गुलाबी पेरू हा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.